मंडळी नमस्कार. तुम्ही बसा, तुम्ही घरात बसा, घरात बसा, शांत बसा. बातम्या फक्त खरात ढोंगी, पाखंडी बाबा, बुवा, बागेश्वरच्या, कधी महिला बिल, कधी राघव चड्डा, याची चड्डी त्याचा नाडा, दररोज हिंदुत्व ताटातच वाढा. बस तुम्ही शांत घरात बसा. तुम्हाला काही घेणं देणं उरलेलं नाही. सामान्य नागरिकांना म्हणतोय, तुम्हाला सोयीस्करपणे वेगवेगळ्या विषयात हे सरकार गुंतवून ठेवत आहे, हे तुमच्या बोडख्यात बसत नाही. आणि तुमची अगदी खोलून सुरू आहे. लक्षात घ्या, गेल्या 10 वर्षात मंडळी 80% महागाई वाढली आहे, पण लक्ष नाही तुमचं. आणि यामुळे पुढील 10 वर्षात एवढ्याच टक्क्यांनी गरिबी वाढणार, हे धक्कादायक सत्य आज या बातमीत ऐका. अंधभक्त असाल तर निघा, ही बातमी सोडून चालते व्हा. तुम्हाला हा व्हिडिओ बघण्याची गरज नाही. आणि सजग नागरिक असाल तर आज हे विश्लेषण शेवटपर्यंत बघा. तुमच्या हक्काची गोष्ट मी आज करणार आहे मंडळी. आज आपण बोलतोय त्या महागाईबद्दल, जी आता फक्त बातम्यांमध्ये नाही तर प्रत्येकाच्या थेट घरात घुसली आहे. कोण? महागाई. आज परिस्थिती अशी झाली आहे की सामान्य माणूस कमावतो 1 रुपया आणि खर्च करतो आहे 2 रुपये. ही वस्तुस्थिती आहे. बोडख्यात घ्या जरा. कमाई 8 आणि खर्च रुपया. घर चालवणं म्हणजे आता रोजचं युद्ध झालं आहे. युद्ध नव्हे तर महायुद्ध झालेलं आहे. भाजीपाला घ्यायला गेलं तर आकाशाला दर भिडलेले आहेत. हे दर शेतकऱ्यांना नाही मिळत. त्याला या दराला दलाल फस्त करत आहेत. डाळ, तेल, तांदूळ, प्रत्येक वस्तू दुकानात महाग, पण शेतात स्वस्त. शेतकऱ्यांना भोपळा, दलालांची चंगळ. तरीही शेतकरी साप सुंगल्यासारखा मुगजळ बनून मुका राहून बसलेला आहे. कुणीच काही बोलायला तयार नाही. काही कुणाला घेणं देणं उरलेलं नाही. पुढच्या पिढीचं काय होईल ते. ज्या गोष्टी रोजच्या जगण्यासाठी आवश्यक आहेत त्या सुद्धा आज लक्झरियस वाटायला लागल्या आहेत. आणि इथेच सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो. दैनंदिन खाण्यापिण्याच्या वस्तू किफायतशीर असायला नकोत का? सामान्य माणसांना 2 वेळचं जेवण मिळणं ही तर मूलभूत गरज आहे ना. पण आज तीच गरज पूर्ण करण्यासाठी कठीण होत चाललं आहे. आता एखाद्या घरात कुणी आजारी पडला तर आधी आजाराची भीती वाटत नाही. भीती वाटते ती हॉस्पिटलच्या बिलाची, त्या खर्चाची. औषधांचे दर वाढलेले आहेत. फार्मसीवाल्यांची कमाई 5 वर्षात 50 पट वाढली आहे. आणि गरीब पेशंट औषधाविना तडफडून मरतो आहे. तरीही आम्हाला लाज नाही, शरम नाही. आम्हाला धर्माचं दुकान चालवायचं आहे या नेत्यांच्या ढुंगणामागे फिरून. आणि त्याच बागड बिल्ल्यांना पुन्हा आम्हाला 5 वर्षांनी निवडून द्यायचं आहे. ही आमची सायकल आहे हल्ली. साध्या BAMS डॉक्टरांची फीस 100 200 झाली आहे. MBBS MD वाला फक्त हात लावायचे 1000 रुपये घेतो आहे. 1000 रुपये. पुढचा खर्च ज्याच्यावर बितली त्याला ठाऊक आहे, ते सांगायची गरज नाही.